हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण प्रिन्स कट ब्लाऊजची शिलाई कशी करायची संपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत, तर व्हिडिओवर कंटिन्यू रहा. त्याचबरोबर एल्बो बाही आहे आणि संपूर्ण स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं, जर तुम्ही माझ्या पद्धतीने कटिंग करत असाल तर स्टिचिंगही तुम्ही या पद्धतीने करून बघा. अगदी झटकीपट तुमचा अर्धा तासामध्ये ब्लाऊज तयार होईल. तर चला व्हिडिओवर कंटिन्यू रहा. तर मी जसा कस्टमरचा ब्लाऊजचा गळा आहे त्यानुसार गळा उंची आणि गोल गळा काढून घेतलेला आहे. गळा रुंदीवरच्या साईडला 2.5 इंच जी आपण कटिंग करताना ठेवतो तीच ठेवलेली आहे आणि गोल खालच्या साईडनी गळा रुंदी 2.5 इंच ठेवलेली आहे आणि डीप गळा आहे तर अशा पद्धतीने घेतलेला आहे गोल गळा. आता मी गळ्यावरती ही टीप मारून घेतली आणि खालच्या साईडनी कमरेला ही टीप मारून घेतली अर्धा इंचाने. आता आतमधून आपल्याला कट करायचं आहे. अगदी 1/2 इंच असं आतून कट करून घ्यायचं आणि छोटेसे जिथं आपला गोल आकार आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे, तर छोटेसे कट लावून घ्यायचे आहेत. आता मी याला पलटी मारून घेणार आहे. तर छान असं आपलं पलटी झालेलं आहे. इथं तुमचं पायपिंग करायची असेल तर पायपिंग पण तुम्ही करू शकता. तर आपल्याला याच्यावरती फक्त टीप मारून घ्यायची आहे. तर आपण गोल गळ्याच्या कडेने टीप मारून घेतली. त्याच पद्धतीने खालूनही कमरेच्या कडेला आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे. साईडने आपण अस्तर जे आहे ते पॅक करून घ्यायचं आहे ब्लाऊज पीसला. तर मी संपूर्ण इथं जॉईंट करून घेतलेलं आहे अस्तर. तर मी इथं टक्सचं मार्किंग करते. तर आडवा टक्स मी 4 इंच घेतलेला आहे आणि उभाही टक्स 4 इंचाचा घेतलेला आहे. तर इथं तुम्ही 3.5 इंचाचाही टक्स घेऊ शकता. उभा ही 3.5 इंच आणि आडवाही 3.5 इंच घेऊ शकता. तर मी 4-4 इंचाचा घेतलेला आहे, कारण की हा गळा तुम्ही पाहू शकता वरती आहे टक्सच्या उंची. जर तुमचा याच्यापेक्षा डीप असेल तर 3.5 इंचाचाही तुम्ही घेऊ शकता. तर आपला इथं बॅक साईड पार्ट संपूर्ण तयार झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्टची कटोरीचा पार्ट घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर असं समोरासमोर हे पार्ट ठेवून घ्यायचे आणि इथं कोणतीही पट्टी वगैरे जोडायची गरज नाही. अशा पद्धतीने खालून एक टीप मारून घेतली की छान यालाही फिनिशिंग येते. आता साईडचा खालचा ब्लाऊजचा कपडा कट करून टाकते आणि अस्तरवरती एक दाबटीप देऊन घेते. तर अशा पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकवरती असं टीप मारून घ्यायची आहे. आता साईडचा ब्लाऊज पीसवर आपल्याला हे अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही एक सोबतच अशा पद्धतीने दोन्हीही पार्ट जे आहेत ते एक सोबत स्टिच केले तर ब्लाऊजही पटकन होतो. तर बघा आपलं साईड कटोरीचा पार्टही तयार झालेला आहे. आता आपल्याला जो आपला फ्रंट पार्टचा गळा आहे तो काढून घ्यायचा आहे. तर मी इथं बघा या पद्धतीने 7 इंचावर मार्किंग केलं, तयार होईल 6 इंच. तर आपण जे अगोदर कटिंग करताना जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरूनच आपल्याला ह्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे परफेक्ट पद्धतीने. तुम्ही पाहू शकता. तर मी गळ्यावर आकार देऊन घेतलेला आहे पानाचा. 2.25 इंच आपली गळा रुंदी असती. बघा अशा पद्धतीने आपण गळा काढून घेतलेला आहे. आता मी याच्यावरती जसं आपण तो कटोरीचा पार्ट तयार केला त्याच पद्धतीने हाही पार्ट बघा, जिथं आपण गळा घेतला त्याच्यावरती टीप मारून घेतली आणि खालच्या साईडने ही अर्धा इंचाने टीप मारून घेतलेली आहे. तर आता आपण हा गळा इथे कट करून घ्यायचा आहे.
जसा मी घेतलेला आहे। आता याला आपण पलटी मारून घेऊ। जसं आपण बॅक साइड पार्टला मारून घेतलं त्याच पद्धतीने हा फ्रंट पार्टलाही इथं अशा पद्धतीने उलट करून टिप मारून घ्यायची आहे। तर साइडचा अस्तर जे आहे ते आपण ब्लाउज पीसला जॉईंट करून घेणार आहोत। संपूर्ण प्रिन्स कट ब्लाउजचं तुम्हाला फिटिंग पर्यंत बघायला मिळणार आहे। व्हिडिओवर कंटिन्यू शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईकही करा। चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी तर चॅनललाही सबस्क्राइब करा। तर पाहू शकता आपण अशा पद्धतीने हे फ्रंट पार्ट पण आपला गळा वगैरे झालेला आहे। आता साइडचा आपण ब्लाउजचा कपडा कट करून टाकू। बघा अशा पद्धतीने। तर अशा पद्धतीने आपले दोन्हीही पार्ट तयार झालेले आहेत। आता जे आपले कटोरी पार्ट आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे अशा पद्धतीने। एकदम हळूहळू तुम्ही जोडायचं आहे, एकदम घाई करायची नाही, कारण की ह्या पार्टला एकदम व्यवस्थित जोडावं लागतं। कमी पण पडलं नाही पाहिजे आपलं, अशा पद्धतीने जोडायचं आहे। तर इथं तुम्ही डबल टिप देऊन घेऊ शकता खालच्या साईडनी, नाहीतर तुम्हाला अशा पद्धतीने वरतून एखादी टिप द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता, जशी मी आत्ता दिलेली आहे। तर छान असा आपण फ्रंट पार्ट जोडून घेतलेला आहे। त्याच पद्धतीने दुसराही जोडून घेतलेला आहे। कुठेही आपला पार्ट कमी पडलेला नाही आहे। जर कमी पडलं तर मग फिटिंगला तिथे प्रॉब्लेम येतो आणि ज्या आपल्याला बाही जोडायलाही तिथं परत असं आवळ झाल्यासारखं होतं कधी कधी। जर आपण जास्त आपल्याकडनं जर कपडा राहिला आणि म्हणजे फिटिंगला व्यवस्थित नाही जमलं तर मग तिथे थोडाफार प्रॉब्लेम हा येतोच। त्यामुळे व्यवस्थित ओढून आपल्याला व्यवस्थित जोडायचं आहे। आता इथे मी थोडासा टक्स घेतलेला आहे, जेणेकरून आणखीन छान असा पफ आपला तयार होईल त्यासाठी। तर चला, आता आपले दोन्ही पण पार्ट अशा पद्धतीने जॉईंट करून झालेले आहेत। आता आपल्याला हुकलूप पट्टी लावायची आहे। जसं की मी आता बागचा ब्लाऊजची जी काही पट्टी निघती मी त्याच्यामध्येच हुकलूप पट्टी करत असते। तर त्याच पद्धतीने आपली बॅक साईडचा मागच्या गळ्याची एक पट्टी जी आहे ती मी आय पट्टीसाठी वापरणार आहे। आणि बघा अशा पद्धतीने तिला जॉईंट पण करून घेतलेलं आहे। तर व्यवस्थित आपल्याला इथं आळी करायची आहेत हुकाची। तर आपली एकूण 5 अशी आळी आपण इथं तयार करतो। जर इथं ब्लाऊजची उंची तुमची खूपच आहे आणि पुढच्या गळ्याची ही उंची खूप आहे तर तुम्हाला इथे जास्तही हुक लागू शकतं, जसं 6 ही हुक लागू शकतं आणि 7 ही लागू शकतात। तर अस्तरच्याच कपड्यामधलं मी अशा पद्धतीने अस्तरचा कपडा काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने जॉईंट करून अर्धा इंचानी दाब टीप देऊन अशा पद्धतीने आपण वरतून एक टीप मारून घेतली। तर ही झाली आपली हुक पट्टी। तर पाहू शकता किती छान याचा लुक आलेला आहे। तर आपला फ्रंट पार्टही संपूर्ण झाला आणि बॅक साईडही झाला। राहिलेली आहे बाही, तर तुम्ही बाही पण पाहू शकता मी जॉईंट देऊन घेतलेला आहे बाहीला। आपला ब्लाउज पीसचा जो काही कपडा उरलेला होता त्याच्यामध्येच मी इथं जॉईंट करून घेतलेला आहे। आणि बाही आता आपल्याला एल्बो आहे तर आपल्याला ही समोरासमोर ठेवून व्यवस्थित जशी उलटी पालटीने झाली पाहिजे, खोल भाग हे आपले समोरासमोरच आले पाहिजेत। अशा पद्धतीने हिला आपण जॉईंट करून घेतलेलं आहे। आणि आता आपण साईडचं कपडा कट करून टाकू। आता जशी आपण ही एक बाही जोडली त्याच पद्धतीने दुसरी ही बाही अर्धा इंचापासून टीप मारून घ्यायची आहे आणि अस्तरवरती एक दाब टीप द्यायची आहे। तर दाब टीप देताना तुम्ही पाहू शकता आतला कपडा हा अस्तरच्या साईडला आला पाहिजे आणि परत एकदा आपल्याला ब्लाउज पीस वरतून टीप देऊन घ्यायची आहे। आता आपण इथं साईडनी परत एकदा जॉईंट करून घेऊ अशा पद्धतीने। संपूर्ण अस्तर जे आहे ते ब्लाउजला व्यवस्थित जॉईंट करून उरलेला अस्तरचा कपडा कट करायचा।
तर दोन्ही पण बाह्या जोडून झालेल्या आहेत। आता आपण ब्लाऊज एकमेकांना जोडून घेऊ। तर इथं आपला हा बॅक साइड पार्ट आहे, याच्यावरती हे फ्रंट पार्ट जे आहेत ते असे उलटे करून ठेवायचे। पाहू शकता शोल्डरला शोल्डर जॉईंट करायचं अर्धा इंचानी। इथे जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर थोडंसं तिरकं टिप मारून घ्या, आणि जरी नसेल उतरत तरीही तुम्ही तिरकी टिप मारून घ्या। उतरण्याचे चान्स असतील तर ते अजिबात उतरणार नाहीत। अशा पद्धतीने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत शोल्डरला। इथं आता थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने छाटछूट करायची। आपल्याला इथं थोडंसं असं कटिंग करून घ्यायचं आहे, जे व्यवस्थित शेप आकार देऊन घ्यायचा आहे। आणि जर तुमचं शोल्डर तुम्हाला टाकायचं असेल ज्या मापाचं, ते शोल्डर तुम्ही इथे टाकू शकतात। जसं कोणी 2 इंचाचं लागत असेल, 2.5 इंचाचं लागत असेल, त्याच्यानुसार माप घेऊन तेवढं बाकीचं कट करून टाकायचं व्यवस्थित आकार देऊन। आता आपण बाही जोडून घेतोय, तर बाहीचा खोल भाग जो आहे तो आपला फ्रंट पार्टला आला पाहिजे, आणि जो उथळ भाग आहे तो आपला बॅक साईडला आला पाहिजे। अशा पद्धतीने थोडी थोडी करून बाही जोडून घ्यायची। बाही जोडताना अजिबात घाई करायची नाही। तुम्हाला पहिल्यांदी टिप मारताना थोडीशी सावकाशच बाही जोडून घ्यायची आहे, आणि दुसरी टिप तुम्ही फास्ट मारली तरीही चालेल। जशी मी आत्ता व्हिडिओत मारते एकदम तुम्हाला हळूहळू जोडायची आहे। तर आपली एक साईडची बाही मारून लावून झालेली आहे, त्याच पद्धतीने दुसरी ही बाही आपण लावून घेते। तर आपण डबल टिप पण मारून घेतलेली आहे। तर आपला संपूर्ण ब्लाऊज इथं झालेला आहे जोडून। आता आपल्याला करायची आहे फिटिंग। तर बाहीच्या साईडला तुम्ही पाहू शकता कमी पडला कपडा। ब्लाऊज पीसमध्ये एवढा कपडा नव्हता, मी जेवढा होता तेवढा लावून दिला, कारण की मोढ्यामध्ये बरोबर बसणार आहे। त्यामुळे मी खालचं आपला फिटिंग कमरेचा पार्ट जो आहे तो तिथपर्यंत बॉक्स फिटिंग करून घेतली, आणि बाहीला बॉक्स फिटिंग नाही केलेली। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने मी फिटिंग करून घेते। आपलं हे 36 साईजचं पॅटर्न होतं, 36 साईजचं ब्लाऊज होतं। पण प्रिन्स कट ब्लाऊजची मी तुम्हाला संपूर्ण स्टिचिंग दाखवली। याच्यामध्ये तुमची कोणतीही साईज असू द्या, 28 छातीपासून 42 छातीपर्यंत कोणतीही साईज असू द्या, अशाच पद्धतीने तुम्हाला स्टिच करायचं आहे। तर मी इथं कमर मोजून घेते। कस्टमरचं कमर 33 इंच होतं, तर थोडंसं आपलं इथं कमी भरतंय, त्यामुळे आपण अशा पद्धतीने टिप मारून घेऊ। आणि दंडघेर जो आहे तो 6.5 इंच होता। तर अशा पद्धतीने आपलं दंडघेर पण मोजून झालेला आहे, आणि आता आपलं कमरही मोजून झालेलं आहे। तर कमर जे होतं ते 33 इंचाचं होतं, आणि दंडघेर 6.5 इंचाचा। तर अशा पद्धतीने आपलं ब्लाऊजचं फिटिंगही कंप्लीट झालेलं आहे। तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओत काही समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला, आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।